नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र बोर्ड मॅथ्स सोल्युशन्स. आणि मी पवन सर, आपला मॅथ्स टीचर, आपलं परत एकदा स्वागत करतोय. आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंतचा प्रवास केलाय. अल्जेब्रा पार्ट 1 आपण शिकतोय, लिनियर इक्वेशन्स इन अ 2 व्हेरिएबल. त्यातला 1.4 पर्यंतचा प्रवास आपला झालेला आहे. आता आपण वळणार आहे प्रॅक्टिस सेट 1.5. पण त्या अगोदर काय आहे 1.5 ते समजून घेऊयात. 1.5 मध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड प्रॉब्लेम्स मधून आपल्याला लिनियर इक्वेशन्स मिळवायचे आहेत, डिराईव्ह करायचे आहेत. तर युजली वर्ड प्रॉब्लेम मधून जेव्हा आपल्याला लिनियर इक्वेशन्स मिळवायचे असतात, काय नेमकं करायचं असतं, एक जनरल सिंटॅक्स, एक जनरल रूल आहे किंवा जे जनरल पद्धत म्हणता येईल. तसं वास्तविक पाहता तुम्ही जसं जेवढे जास्त क्वेश्चन करत जाल, जसे जसे करत जाल तसे तसं तुम्हाला सोयीचं जाईल. पण मी एक थोडक्यात जनरल सिंटॅक्स सांगतो की काय असतं की क्वेश्चन जेव्हा सुरू होतो, क्वेश्चन सुरू झाल्यापासून पहिला फुल स्टॉप येईपर्यंत युजली आपल्याला एक इक्वेशन सापडतो. लिनियर इक्वेशन सोडवत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी आपल्याला किमान 2 इक्वेशनची गरज असते. मग वर्ड प्रॉब्लेम दिलेत याचा अर्थ असं की आपल्याला त्यातनं 2 इक्वेशन्स मिळवायचे. 2 इक्वेशन्स मिळवण्यासाठी क्वेश्चन वाचतोय आपण सुरू झाल्यापासून पहिल्या फुल स्टॉप पर्यंत आपल्याला शक्यतो एक इक्वेशन मिळतो आणि सेकंड फुल स्टॉप म्हणजे फुल स्टॉप पासून नंतरच्या रेस्ट ऑफ द क्वेश्चन मध्ये परत एक इक्वेशन मिळतो. म्हणजे 2 कंडिशन्स असतील इक्वेशन्स मध्ये, एक पहिली कंडिशन, एक दुसरी कंडिशन. फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन. फर्स्ट कंडिशन नुसार एक इक्वेशन मिळेल, सेकंड कंडिशन नुसार एक इक्वेशन मिळेल. हा जनरल ठोकताळ आहे, सिंटॅक्स आहे. पण असं प्रत्येक वेळेला होईलच असं नाही. पण तुम्ही जसं क्वेश्चन खूप जास्त सॉल्व्ह करत जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की इक्वेशन कुठं तयार व्हायला, इक्वेशन कुठं तयार होत नाहीये. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण पेज नंबर 20 वरचा एक क्वेश्चन घेऊयात सॉल्व्ह एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर आपण वळूया प्रॅक्टिस सेट 1.5 कडे. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय सॉल्व्ह एक्झाम्पल मधला, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. या इथपर्यंत क्वेश्चन सुरू झाला आणि फुल स्टॉप आला, इथपर्यंत तुमचा एक इक्वेशन तयार होतो, लक्षात घ्या. आणि बाकीच्या क्वेश्चन मध्ये रेस्ट ऑफ द पार्ट जो आहे क्वेश्चनचा त्याच्यामध्ये परत एक इक्वेशन तयार होतं. परत एकदा वाचा, काय दिलंय, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. इक्वेशन तयार झाला बाय फर्स्ट कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन. रेक्टँगल कशाला म्हणतो आपण, हा रेक्टँगल ज्याच्या अपोजिट साइड्स इक्वल आहेत आणि ऑल अँगल्स हे 90 डिग्री आहेत. अपोजिट साइड्स इक्वल आहेत, ऑल अँगल 90 डिग्री आहेत, त्याला रेक्टँगल म्हणतोय. इक्वेशन कसं तयार होते बघा, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. बाय फर्स्ट कंडिशन, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, काय फॉर्म्युला, सम ऑफ ऑल साइड्स, म्हणजे सर्व बाजूंचं ऍडिशन, l प्लस बी प्लस एल प्लस बी. सो एल प्लस बी इक्वल्स टू 40. फर्स्ट कंडिशन ना आपण काय करतोय, इक्वेशन शोधतोय. बघा सापडतोय का, पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. पेरिमीटर इज l प्लस बी प्लस एल प्लस बी. सो l प्लस एल 2l, b plus b 2b, and this is 40 as it is, and this is what your equation number 1. हा, याला सिंप्लिफाय करून घेऊ शकता तुम्ही. म्हणू शकता की डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. 2 ने डिवाइड केलं आपण, 40 डिवाइडेड बाय 2 इक्वल्स टू 2l डिवाइडेड बाय 2 प्लस 2b डिवाइडेड बाय 2. का, आता सिंप्लिफाय होतो. सो 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, काय राहतो इथे l प्लस b आणि इकडे काय राहतो 2 1 जा 2 2 जा आणि 0. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2.
याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता बाय सेकंड कंडिशन बघा, सेकंड कंडिशन नुसार बाय सेकंड कंडिशन बाय सेकंड कंडिशन दुसऱ्या कंडिशन नुसार एक इक्वेशन मिळेल. कसा मिळतो, काय दिलंय, द लेंथ ऑफ अ रेक्टँगल, लेंथ जी आहे, लेंथ ऑफ अ रेक्टँगल, लेंथ L equals to length of a rectangle is more than double its breadth by 2. ब्रेडथच्या डबल, डबल ब्रेड कसा असतो 2b, ब्रेडथ डबल ब्रेड 2b. परत एकदा वाचा, द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेडथ बाय 2. 2b आला, त्याच्यापेक्षा 2 नी जास्त आहे. लेंथ जी आहे ती ब्रेडथच्या डबल पेक्षा 2 नी जास्त आहे. and this is what my equation number 2. लक्षात आलं, सिंपल आहे. आता आपण काय करूया, सबस्टिट्यूशन मेथड करूया. सॉरी, इक्वेशन नंबर 2 नाही, हा आहे इक्वेशन नंबर 3. सबस्टिट्यूशन मेथड करूया. पुट L equals to 2b plus 2 at here and you will get the answer. करून बघूयात, तुम्ही ट्राय करा. आपण इकडे सोडूयात. हा, पुट L equals to 2b plus 2 in इक्वेशन 2. एकदा समजून घ्या, एकदा तुम्हाला समजायला लागलं की मग तुम्हाला आपण प्रॅक्टिस सेट कडे जाणार आहेत. इक्वेशन नंबर 2 काय दिलाय माझा, 20 equals to L plus b. So 20 as it is. In the place of L I am substituting 2b plus 2 plus b. So 2b plus 1b, that is 3b, and this 2 at that side. So this is 20 minus 2. So 18 equals to 3b. So 18 divided by 3 equals to b. So 3 1 the 3 च्या टेबल मध्ये 18 येतो का, 3 6 जा 3 6 जा. So therefore b equals to 6. b भेटला तुम्हाला 6, b म्हणजे हा, b भेटला 6. तर b ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया, यू विल गेट L. सो इथं काय म्हणू शकतो आपण की पुट b equals to 3 in इक्वेशन 3. इथं आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये जर का b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, सो आय विल गेट L. So let us check. L equals to 2 into 3 plus 2. So 3 2s are 6 plus 2. So that is 8. 3 का है ना? Sorry, 3 नहीं आला. 6 आला 6. So 6 2s are 12. 12 plus 2, that is 14. So this is L. बघ, कंडिशन पर सॅटिस्फाई करते का. काय क्वेश्चन दिला होता, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. सबस्टिट्यूट करून बघा तुम्ही. हा 14, हा 6, हा 14, हा 6. 14 plus 14 28. 6 plus 6 12. 8 plus 2 10. 1 carries. 2 plus 1 plus 2 plus 1 3. 3 plus 1 4. झाले का 40? 40 होत आहे. So it means that our answer is correct. Okay. So once again understand the question how it is. बेसिकली काय करायचं परत एकदा लक्षात घ्या की आपल्याला यातनं जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यातनं आपल्याला इक्वेशन डिराइव्ह करायचे, इक्वेशन्स मिळवायचे. ठीक आहे. हा क्वेश्चन परत एकदा समजून घ्या तुम्ही. आणि आता आपण वळतोय प्रॅक्टिस सेट 1.5 कडे.
तर आता आपण करतोय प्रॅक्टिस सेट 1.5 त्यातला फर्स्ट क्वेश्चन. काय फर्स्ट क्वेश्चन? 2 नंबर्स डिफर बाय 3. दोन संख्या आहेत, दोन नंबर्स आहेत, त्यांच्यातला फरक म्हणजे त्या दोघांची जर का वजाबाकी केली तर उत्तर येतं 3. बघा, दोन संख्यांची वजाबाकी करायची म्हणजे एक संख्या मोठी असली पाहिजे, एक संख्या छोटी असली पाहिजे, तरच उत्तर +3 मध्ये येऊ शकतो. 3 चा साईन काय नाही म्हणजे +3 आहे, बरोबर, नाहीतर -3 पण दिला असता. क्वेश्चन थोडेसे काळजीपूर्वक आणि थोडंसं लॉजिक लावून तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की काय क्वेश्चन्स आहेत. इथं हाच क्वेश्चन असं सांगू शकला असता की 2 नंबर्स डिफर बाय -3 पण सांगू शकला असते. ओके, म्हणजे क्वेश्चन्स असे बदलू शकतात, काही खूप जास्त चेंजेस नाही होत वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये. युजली वर्ड प्रॉब्लेम्सला विद्यार्थी पॅनिक होतात, घाबरतात, पण पॅनिक होण्यासारखं काही नाही, तुमच्या लक्षात यायला लागेल. ठीक आहे, चला वळूयात. तर काय म्हणलंय? 2 नंबर्स डिफर बाय 3. दोन संख्यांमधला फरक हा 3च आहे. फुल स्टॉप झाला. इथे इक्वेशन नंबर 1 मिळतोय तुम्हाला. एक नंबर असेल x, दुसरा असेल y, x - y = 3 असं काहीतरी इक्वेशन तयार होऊ शकतो. पण लगेच इक्वेशन तयार करायला लागत जाऊ नका, पुढे प्रश्न वाचा आणि परत एकदा या. हा प्रश्न वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला प्रश्न किमान 2 ते 3 वेळा वाचावे लागतील, तर तुम्हाला एक्झॅक्ट ॲक्युरेट इक्वेशन्स तयार करता येते. ठीक आहे, फर्स्ट फुल स्टॉप पर्यंत आपल्याला एक इक्वेशन तयार होऊ शकतोय. पुढे काय दिलंय? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे स्मॉलर नंबरचा दुप्पट, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस द ग्रेटर नंबर, तीन पट कोणाची? ग्रेटर. थ्राइस द ग्रेटर नंबर, 3 टाइम्स ऑफ अ ग्रेटर नंबर. या दोघांचं का जर सम केलं तर ते येतं 19. सो फाइंड दोज नंबर. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन करतोय आपण. ठीक आहे, तर चला तर सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 1 काय सांगतो इथं क्वेश्चन? द नंबर्स 2 नंबर्स डिफर बाय 3. लेट 2 नंबर्स आहेत, एक स्मॉलर नंबर आहे आणि एक ग्रेटर नंबर आहे. ग्रेटर नंबरला आपण x पकडूयात आणि स्मॉलर नंबरला आपण y पकडूया. ठीक आहे, काय सांगितलंय? ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर आहेत. Therefore, by first condition मध्ये काय होईल? ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. x - y = 3 हा मिळाला मला इक्वेशन नंबर 1. पहिला इक्वेशन झाला का तयार? दोन संख्या आहेत, दोन अंक आहेत, संख्या आहेत किंवा अंक आहेत, 2 अंक आहेत आणि त्यांची वजाबाकी 3 येते. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन झाला. बाय द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय? सेकंड कंडिशन सेज दॅट द सम म्हणजे या दोन्ही नंबरचा आता परत काय करायचं? सम करायचंय. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर इज दिस वन. ट्वाइस द स्मॉलर नंबर, that is 2y, plus thrice the greater number, so this is greater number, that is 3x = 19. So आपल्याकडे फॉर्मॅट ऍक्च्युअली x - y हा आहे आणि इथं 2y plus 3x आहे. दिस इज नथिंग बट 3x plus 2y = 19. दोघांचाही अर्थ तोच आहे, प्लस मध्येच आहे, चेंज करू शकता. याला घाबरण्यासारखं काही नाही, विशेष वेगळं काही नाही आहे तिथं. ठीक आहे, सो सिम्पली दिस इज व्हॉट युअर इक्वेशन नंबर 2. काय करता येईल आपल्याला? 1 आणि 2 सॉल्व्ह करायचे. कसं कराल? सबस्टिट्यूशन मेथड करू शकतो. y ला तिकडे पाठवून द्या आणि 3 ला इकडे बोलून घ्या आणि इक्वेशन नंबर चेंज करा. काय?
x minus 3 equals to y and this is what my new equation, that is 3. ठीक आहे. आणि आता असं म्हणूयात की put y equals to x minus 3 in इक्वेशन, कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवणार आहे? सेकंड मध्ये. इन इक्वेशन 2 कुठे ठेवणार? y च्या ठिकाणी. सो 2 इन ब्रॅकेट y च्या ठिकाणी मी काय ठेवतोय? x minus 3 आणि रेस्ट ऑफ द क्वेश्चन हा प्लस 3x इक्वल्स टू 19. आलं का लक्षात काय केलंय? सो 2 इंटू, आता या ब्रॅकेटच्या बाहेर जो 2 आहे त्यानं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सो 2 इंटू एक्स विल बी 2x, 3 2 जा 6 प्लस मायनस मायनस प्लस 3x इक्वल्स टू 19. ठीक आहे. हा मायनस 6 इक्वल्स टूच्या पलीकडे जाईल. सो काय होईल? 19 प्लस 6 होईल आणि हे 2x आणि 3x काय होतील? 5x होतील. सो 19 प्लस 6 इक्वल्स टू 25 and this is what? 5x. So x equals to 25 upon 5. So therefore x equals to 5 5 25, x equals to 5. भेटला x भेटला आता आपल्याला. So put x equals to 5 in इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवतात? जो इक्वेशन सोपा वाटतो त्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. 3 मध्ये ठेवूयात. इन इक्वेशन 3. सो इक्वेशन 3 काय? x minus 3 equals to y आहे. x च्या ठिकाणी 5 ठेवते. 5 minus 3 equals to y. So 5 minus 3 is 2 equals to y. So therefore x equals to 5 and y equals to 2 is the solution. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 1 केलाय. पुढचा क्वेश्चन जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आपण पूर्ण सॉल्व्ह करणार आहोत आपल्या पद्धतीनं. क्वेश्चन पेपर मध्ये पण तुम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करायचे आणि जिथं त्यांनी ब्रॅकेट दिले ते तेवढे फिलअप करायचे नंतर. ठीक आहे. चला तर आपण क्वेश्चन नंबर 2 कडे. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलाय? एक रेक्टँगल ड्रॉ केलाय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय केलंय? एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे अशा पद्धतीनं. ठीक आहे. आणि रेक्टँगल ड्रॉ करून काय दिलंय की याच्यावर आय एम अ रेक्टँगल अँड द व्हॅल्यूज ऑफ साइड्स आर 2x plus y plus 8. This side 4x minus y. This side 2y. आणि ही बाजू जी आहे ती आहे x plus 4 आणि हा आहे रेक्टँगल. आणि आपल्याला सांगितलंय की x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते? इन अ रेक्टँगल अपोजिट साइड्स आर इक्वल. इन हा क्वेश्चन नंबर 2 आहे. in rectangle opposite sides are equal or you can say congruent. Opposite sides equal असतात. So therefore काय काय ते opposite sides? 2x plus y plus 8 equals to 4x minus y. अपोजिट साइड्स घेतोय मी, ही वरची आणि ही खालची घेतोय. सो काय येते? लाईक टर्म्स एका एका बाजूला करून घेऊयात. सो 2x minus 4x plus y plus y minus 8. 8 त्या साईडला गेले, हे इकडे आले. सो 2x मधनं 4x हे यांचं काय येईल? मायनस 2x येईल. y plus y plus 2y equals to minus 8. This is what equation number 1. Divide equation 1 by 2.
इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड करू शकतो का आपण? करू शकतो. त्याच्या मागचं कारण काय आहे? सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल मला. सो -2x डिवाइडेड बाय 2 प्लस 2y डिवाइडेड बाय 2 इक्वल्स टू -8 डिवाइडेड बाय 2. सो 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, 2 1 जा 2 4 जा. सो काय आलं माझ्याकडं? -x प्लस y इक्वल्स टू -4. याला आपण असं लिहूयात y मायनस एक्स इक्वल्स टू -4. आणि हा झाला माझा इक्वेशन नंबर 2 तयार. ठीक आहे, इथे इक्वेशन 2 तयार झालं. आता अपोजिट साइड इकडच्या काय काय अपोजिट साइड आहे? 2y इक्वल्स टू x प्लस 4. ठीक आहे, x ला इकडच्या साईडला बोलून घ्या. सो 2y मायनस एक्स इक्वल्स टू 4. हा कितवा इक्वेशन माझा? हा आहे थर्ड इक्वेशन. हा आहे थर्ड इक्वेशन. ठीक आहे, इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन सेकंड आणि थर्ड मला सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह कराल? काय करूयात? इक्वेशन 3 ला थोडेसे चेंजेस करूयात. काय करू आपण? 2y मायनस 4 इक्वल्स टू x करूयात आणि याला म्हणूयात इक्वेशन नंबर 4. झाले का चेंजेस? हे चेंजेस इथं ठेवूयात. पुट x इक्वल्स टू 2y मायनस 4 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये वायच्या एक्सच्या ठिकाणी हे ठेवायचे. ठीक आहे, सो y मायनस 2y मायनस 4 इक्वल्स टू -4. काय होईल? हा ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस जो आहे तो साइन चेंज करत जातो. सो y मायनस 2y मायनस इंटू मायनस प्लस 4 इक्वल्स टू -4. सो आता हा तिकडच्या साईडला जाईल आणि हे लाईक टर्म्स आहेत. बरोबर, लाईक टर्म्स आहेत. काय होईल मग? राहील इथं -1y इक्वल्स टू -4 प्लस 4 तिकडच्या साईडला जाऊन -4. सो दिस इज व्हॉट? -8 and this is what? -y. So minus minus cancel, y equals to 8. x आपल्याला भेटला का? नाही भेटला. आपल्याला आता कुठं काय भेटला? y. सो देअरफॉर किंवा y ची व्हॅल्यू कुठल्या एका सोप्या इक्वेशन मध्ये ठेवूयात. इथे ठेवता का? या इक्वेशन मध्ये सोपा इक्वेशन आहे. आपण असं म्हणूयात की पुट y इक्वल्स टू 8 इन इक्वेशन कितवाचं इक्वेशन? इक्वेशन नंबर 4 मध्ये y ची व्हॅल्यू ठेवूयात. 4 नंबरचं इक्वेशन काय आहे? 2y मायनस 4 इक्वल्स टू x असं आहे. सो y च्या ठिकाणी 8 ठेवायचं. सो 2 मल्टिप्लाय 8 मायनस 4 इक्वल्स टू x. 8 2 जा 16 मायनस 4 इक्वल्स टू x. सो 16 मधून 4 गेले किती राहतात? 12 equals to x. So therefore x equals to 12 and y equals to 8 is the solution of the given equation. Okay, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 केलाय. आता आपण वळतोय क्वेश्चन नंबर 3 कडे. पॉइंट 5 मधला सेकंड क्वेश्चन आपण केलाय. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काढल्या. क्वेश्चन इथंच संपला नाही. पुढे सांगितलं होतं की पेरिमीटर आणि एरिया काढायचं आहे. सो पेरिमीटर मी तुम्हाला सांगितलं. पेरिमीटर म्हणजे काय असतं? सम ऑफ ऑल साइड्स. युजुअली त्याचा फॉर्म्युला पण आहे, पण फॉर्म्युला प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायची गरज नाही. सम ऑफ ऑल साइड्स केलं की पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल भेटेल तुम्हाला. आणि एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? L × B. सो तो पार्ट तुम्ही करणार आहात. तर आता आपण वळतोय क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलाय द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. जसं आपण चर्चा केली आहे की पहिल्या फुल स्टॉप पर्यंत युजुअली एक इक्वेशन आपला तयार होतो, शक्यतो तयार होतो.
तसं इथं पण पहिला इक्वेशन तयार झालाय. सम म्हणजे ऍडिशन, वडिलाच्या वयाची आणि मुलाच्या वयाची बेरीज 70 येते. पण त्याच्यात काही कंडिशन्स दिल्यात. काय काय दिल्यात की सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन, मुलाचं वय आणि वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट इक्वल्स टू 70. बरोबर. मग इथं काय करावं लागेल, एकाचं वय एक्स पकडावं लागेल, एकाचं वाय पकडावे लागेल. तर चला सुरू करूयात. सो फादर्स एज बी एक्स, समजा वडिलांचं वय एक्स वर्ष आहे आणि मुलाचं वय सन्स एज बी वाय. बाय द फर्स्ट कंडिशन लिहिली, बाय द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे की सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. By the first condition, sum of father, that is x, plus twice the age of son, 2y, equals to 70. And this is what your equation number 1. Okay. पुढे rest of the half question. If we double the age of father, वडिलांच्या वयाची दुप्पट केली, and add it to the age of his son, वडिलाच्या वयाची दुप्पट केली आणि मुलाच्या वयात जर ती मिसळली तर द सम इज 95. सेकंड कंडिशन काय आहे, बाय दी सेकंड कंडिशन काय म्हटलंय की वडिलाच्या वयाची दुप्पट. सेकंड कंडिशन 2x, वडिलांच्या वयाची दुप्पट. सेकंड कंडिशन, इफ वी डबल द एज ऑफ अ फादर अँड ॲड इट टू एज ऑफ सन, वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयात y मध्ये जर मिक्स केली तर आपल्याला सम मिळतोय 95 चा. हा आहे इक्वेशन नंबर 2. ओके, 95. येस, इथपर्यंत क्लिअर आहे. सबस्टिट्यूशन मेथड साठी याला तयार करूयात. काय करूयात, y इक्वल्स टू 95 मायनस 2x आणि याला म्हणूयात इक्वेशन नंबर 3. हा इक्वेशन नंबर 3 2 चं मॉडिफिकेशन आहे. आणि आता आपण सुरू करतो x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी. इथे पुढे बनवूयात की पुट y इक्वल्स टू 95 मायनस, हा प्लस 2x होता तो तिकडे तर गेलाय ना, मायनस 2x इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूयात. कुठे इक्वेशन 1 मध्ये, हा इक्वेशन 1 आहे x प्लस 2 y च्या ठिकाणी एवढं. सो 95 मायनस 2x and equals to 70. So x as it is plus 95 2s are, so 95 into 2, 5 2s are 10, 1 carry, 9 2s are 18 plus 1 90, 190 minus 2 2s are 4x equals to 70. So x minus 4x, coefficient of x is 1, equals to 70 minus 190. हा 190 तिकडे जाईल. So minus 3x equals to 119 मधून 70 गेले, किती राहतात बघा. शक्यतो करून बघत चलाच, कारण छोट्या छोट्या ज्या मिस्टेक्स आहेत, ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, याच्यातनं काय होतं, सिली मिस्टेक्स होतात आपण जेव्हा ओरल कॅल्क्युलेशन्स करायला लागतो. सो 2 and this is what 1, सो किती राहतात, मायनस 120. हे असं करून दाखवण्यामागचा उद्देश हाच
की आपण याला ग्रँटेड धरायला लागतो. हा बेरीज वजाबाकी येते मला तोंडी, ग्रँटेड करत जाऊ नका, पटकन कुठंतरी करून बघत चालू. कारण एकदा का मिस्टेक झाली किती झाली, प्रॅक्टिस करत असताना ठीक आहे आपण व्हेरीफाय करू शकत असतो, पण जेव्हा क्वेश्चन बोर्ड एक्झाम्स मध्ये आपण ओरली करायला लागतो, छोटीशी सिल्ली मिस्टेक्स होते आणि त्याच्यामुळे पूर्ण क्वेश्चन चुकतो. तर तसं न करता 2 सेकंद लागतात त्याच्यासाठी. सो मायनस साइन कॅन्सल्स. सो x इक्वल्स टू 120 अपॉन 3. सो 3 1 जा 3 4 जा 0 as it is. So therefore x equals to 40. x काय आहे? x काय पकडला होता आपण? फादर सेज पकडला होता x ला पकडलं होतं फादर सेज. म्हणजे आता आपल्याला राहिला कोण? y काढायचा. सो पुट x इक्वल्स टू 40 इन, जो इक्वेशन सोपा वाटतं त्या इक्वेशन मध्ये ठेवा. इन इक्वेशन, कुठला इक्वेशन छोटा आहे? छोटासा स्मॉल इक्वेशन, इथे पण ठेवू शकतो. इथे इक्वेशन नंबर 3 मध्ये इन इक्वेशन नंबर 3. सो y इक्वल्स टू 95 मायनस 2 इंटू x च्या ऐवजी 40. So 42 is 95 minus 80, and that is what? 51. Therefore father's age, therefore father's age is 40 years and son's age is 15 years. And this is what end of your question number 3. Let's move towards the question number 4. Okay, आणि आता आपण आलोय क्वेश्चन नंबर 4 कडे. ओके, सो फोर्थ क्वेश्चन नंबर काय आहे? द डिनॉमिनेटर ऑफ a fraction is 4 more than twice its numerator. काही पार्ट मी लिहून ठेवला. फ्रॅक्शन काय असतो? फ्रॅक्शन मध्ये वर न्यूमरेटर, वरचा पार्ट, ज्याला मराठीत आपण अंश आणि छेद म्हणतो. वरचा पार्ट जो असतो त्याला न्यूमरेटर म्हणतात, खालच्या पार्ट्सला काय म्हणतात? डिनॉमिनेटर म्हणतात. मग समजा मी न्यूमरेटर, डिनॉमिनेटरला y पकडला आणि न्यूमरेटरला x पकडला. y अगोदर आणि x नंतर. का झालंय? कारण क्वेश्चन मध्ये तसं दिलंय. डिनॉमिनेटरच्या बद्दल अगोदर सुरुवात केली गेली सांगायला. सो द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. फुल स्टॉप आलाय आणि इथपर्यंत आपला बहुतेक इक्वेशन नंबर 1 संपलाय. त्या एवढ्याच पार्ट मध्ये आपल्याला आपला इक्वेशन तयार होतो. लेट अस चेक द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर, आपण डिनॉमिनेटरला काय पकडलंय? डिनॉमिनेटर ऑफ अ y. डिनॉमिनेटर इज y. तर मग आपण म्हणूयात बाय दी फर्स्ट कंडिशन. पहिल्या कंडिशन नुसार y इक्वल्स टू डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर किती आहे? न्यूमरेटर आहे x, याचा ट्वाइस म्हणजे 2x प्लस 4. ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन मध्ये असं सांगितलंय. सेकंड कंडिशन काय सांगते? द डिनॉमिनेटर बिकेम 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रेड्यूस्ड बाय 6. फाइंड द फ्रॅक्शन. काय सांगितलंय? न्यूमरेटर बिकेम 12 टाइम्स द denominator became 12 times the numerator. By the second condition. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून मी जर का काय सबट्रॅक्ट केलंय? बोथ न्यूमरेटर 6 सबट्रॅक्ट केले
तर डिनॉमिनेटर बिकेम 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 पट मोठा असेल. डिनॉमिनेटर कोण आहे आपला? डिनॉमिनेटर आपला इथे आहे, डिनॉमिनेटर इथं आपला कोण आहे? y. बाय सेकंड कंडिशन y मायनस 6 आणि x मायनस का 6 केले तर हा जो आहे याच्यापेक्षा 12 पट मोठा असेल, म्हणजे याला मला 12 लिहायचे. सो y मायनस 6 इक्वल्स टू 12x मायनस 6. सो सिंप्लिफाई करा इक्वेशन. y मायनस 6 इक्वल्स टू 12 इंटू x, 12x आणि 12 6 72. सो लाईक व्हेरिएबल पार्ट्स इकडच्या बाजूला घ्या. सो y किंवा न घेता आपण तसं ठेवूया, y इक्वल्स टू 12x मायनस 72 मायनस x मायनस 6 तिकडच्या साईडला प्लस 6. आणि काय होईल हा? y इक्वल्स टू 12x 72 मधून 6 गेले किती राहतात? मायनस 66. and this is what my equation number 2 आला होता का? नाही आला. so this is what equation number 2. हा माझा आहे इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मग जिथं कुठे y आहे इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये, इथं मला हे ठेवायचं आहे. पुट y equals to 12x minus 66 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे? y equals to 2x plus 4. इथं y च्या जागी सबस्टिट्यूट करतोय मी. 12x minus 66 equals to 2x plus 4. So 12x as it is, 2x this side minus 2x equals to 4 plus 66, minus 66 plus. So this is what 10x equals to 70. So x equals to 70 upon 10. So zeros cancel. So therefore x equals to 7. ठीक है. x भेटला तुम्हाला, x भेटलाय, y भेटवायचंय. y कुठे भेटेल? इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. पुट x equals to 7 in equation 1. So this is what your equation. y equals to 2x plus 4. So y equals to 2 into 7 plus 4. So 7 2s are 14 plus 4, that is 18. So y equals to 18. Therefore the original fraction is 7 upon 18. And this is what end of your question number 4. Okay, this is what your question number 5. Two types of boxes. दोन बॉक्सेस आहेत. कुठले कुठले? A आणि B असे दोन बॉक्सेस आहेत. Are be placed in a truck having the capacity of 10 tons. एक ट्रक आहे आणि त्या ट्रक मध्ये दोन बॉक्सेस आहेत. अशा पद्धतीचे काही A बॉक्सेस आणि काही B बॉक्सेस ट्रक मध्ये ठेवले, ज्या ट्रकची कॅपॅसिटी 10 टन्स आहे. 10 टन्स, 1 टन इक्वल्स टू 1 टन म्हणजे 1000 kg. सो 10 टन इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय 1000, दॅट इज 10,000 kg. 10,000 किलोग्राम वाहून नेण्याची कॅपॅसिटी आहे ट्रकची. एक ए टाईपचे बॉक्सेस आहेत काही आणि काही बी टाईपचे बॉक्सेस आहेत. इतकी माहिती आहे फक्त. इथपर्यंत इक्वेशन तयार होत नाही.
क्वेश्चनच्या अगोदर जी काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती यातनं मिळाली. आणखी इक्वेशन पर्यंत पोहोचलो नाही आपण. इक्वेशन पुढे तयार होत आहे. वेन 150 बॉक्सेस ऑफ अ टाइप ए, 150 ए टाइपचे बॉक्सेस आणि 100 बॉक्सेस ऑफ अ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक. 150 ए टाइपचे बॉक्स आणि 100 बॉक्सेस बी टाइपचे जर का ठेवले तर 10,000 कॅपॅसिटी होते, 10,000 किलोग्राम्सची. ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. मग आपण म्हणूयात की लेट बॉक्स ए टाइपचे जे बॉक्स आहेत त्यांना आपण त्यांचं वजन समजा पकडूयात की x kg आहे आणि बॉक्स बी चं वजन जे आहे ते y kg आहे. Therefore, by first condition, पहिल्या कंडिशन नुसार काय होतं की x आणि काही y हे मिळून किती होणार आहे, 10,000 होणार आहेत. पण x बॉक्सेस म्हणजे ए टाइपचे बॉक्सेस किती आहेत परत क्वेश्चन मध्ये या. 2 टाइप्स ऑफ अ बॉक्सेस x आणि y. When 150 boxes of a type A, 150 boxes of a type A and 100 boxes of a type B, 100 boxes आहेत हे, एवढे भरलं की ट्रकची कॅपॅसिटी फुल होते. हा झाला माझा इक्वेशन नंबर 1. 150 इथं 100 इथं 10,000. आपण याला 50 ने डिवाइड करू शकतो बहुतेक. सिम्प्लिफाय करून घेऊयात अगोदर. डिवाइड इक्वेशन 1 बाय 50. सो काय होईल, 150 ऑफ x डिवाइडेड बाय 50 प्लस 100y डिवाइडेड बाय 50 and 10,000 divided by 50. So 0 cancel 0, 0, 0, 0, 0. So 5 1 the 5 3 the. So this is 3x plus 5 1 the 5 2 the. So this is 2y and 5 1 the 5 2 the 0 0. So this is 200. This is my new equation, that is equation number 2. नवीन इक्वेशन तयार झालाय जो आहे इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आला तिथपर्यंत. याला इरेज करू, त्याची काही गरज नाही. सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन काय सांगते. सेकंड कंडिशन मध्ये असं सांगितलंय, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ अ टाइप ए, 260 बॉक्सेस ऑफ अ टाइप ए म्हणजे टाइप ए चं वजन किती आहे, x kg. 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए दॅट इज x. 260 मल्टिप्लाय x kg. But when 260 boxes of a type A are loaded in the truck, it can still accommodate म्हणजे आणखीन सामावून घेण्याची क्षमता आहे 40 boxes of type B. आणखी एवढं ठेवून सुद्धा आणखी यात 40 B वाले बॉक्स बसू शकतात. B ला आपण पकडले Y, सो 40 Y इतके बॉक्सेस बसू शकतात. तर ट्रकची कॅपॅसिटी जी आहे ती फुलफिल होते. फर्स्ट सेकंड, दिस इज व्हॉट माय थर्ड इक्वेशन. सिम्प्लिफाय करू शकतो का, करू शकतो. 2 न भाग जातो, 2 न जातो, 2 न जातो. इथं 0 आहे, याच्याकडे 0 आहे, याच्याकडे 0 आहे. 2 न डिवाइड करण्यापेक्षा आपण 20 ने डिवाइड करूयात. डिवाइड इक्वेशन 3 by 20. So this is what 260x upon 20 plus 40y upon 20 equals to 10,000 divided by 20. So 0 zeros, 0 zeros, 0 and 0. So 2 ones are 2 ones are 2 threes are. So this is 13x plus 2 twos are, this is 2y equals to 2 ones are 2 fives are 1 2.
00. So 500. And this is what equation number 4, my new equation. हा नवीन इक्वेशन तयार झाला आहे माझ्याकडे. 13x plus 2y equals to 500 आणि इथं हा. आता काय सिमिलॅरिटी आहे बघा, 2y आहे 2y आहे, काही विशेष करायचं नाही. इक्वेशन 4 मधनं जर मी 2 सबट्रॅक्ट केलं तर y वगैरे कॅन्सल होऊ शकतात. सो आपण काय करूयात, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 नाही इक्वेशन 2 आहे, subtract equation 2 from equation 4. 4 मधून 2 वाला सबट्रॅक्ट करूया. 13x plus 2y equals to 500 and सेकंड वाला काय 3x plus 2y equals to 200. काय सबट्रॅक्ट करण्यासारखी, हा मायनस होईल, हा पण मायनस, हा पण मायनस. So 13 minus 3, 10x, 2y plus 2y minus 2y cancel equals to 500 minus 200, that is 300. So x equals to 300 upon 10, 0 cancel. So x equals to 30. So weight of a A-type box is 30 kg. So still this is not my answer. We have to find y1. Question मध्ये काय सांगितलं आहे, फाइंड द वेट ऑफ ईच बॉक्सेस. एक्स वाला भेटला, वाय वाला म्हणजे ए वाला भेटला, बी वाला काढायचा आहे. पुट एक्स इक्वल्स टू 30 इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवता एक्स इक्वल्स टू 30, जो सोपा आहे तो. कुठे पण इथे ठेवूयात, इन इक्वेशन नंबर 2. सो 2 इक्वेशन 2 काय आहे माझं, 3x plus 2y equals to 200. So 3 into x च्या ठिकाणी मला ठेवायचे 30 plus 2y equals to 200. 3 3 is 9, 0 as it is, plus 2y equals to 200. So 2y equals to 200 minus 90. किती राहतात, 110 राहतात. So y equals to 110 upon 2. So 2 1 the 2 5 the 10, 1 carries 2 5 the 10. So therefore y equals to 55. This is what kg, and this is also kg. So therefore शेवटची स्टेटमेंट लिहा, therefore weight of box A equals to 40 kg and box B equals to 55 kg. Okay, this is what end of your question number 5. Let us move towards the last question. This is what question number 6 of the exercise 1.5. 6व्या प्रश्नाकडे आलोय आणि अशा पद्धतीने आपण शेवटचा क्वेश्चन करतो या चॅप्टरचा, लिनियर इक्वेशन्स इन अ 2 व्हेरिएबल क्लास 10th चा. ठीक आहे, तर चला मग सुरू करूयात. काय दिलंय क्वेश्चन मध्ये, आउट ऑफ 1900 kilometers 1900 kilometers we shall travel some distance by bus and some by aeroplane. इथं इक्वेशन बहुतेक एक तयार होऊ शकतं. 1900 किलोमीटर 1900 किलोमीटरचा प्रवास विशालनं केलाय. त्यातला काही प्रवास त्यांनी बसनं केलाय आणि काही प्रवास जो आहे तो एरोप्लेननी केलाय. जर का मी समजा बसला x किलोमीटर्स आणि y ला y किलोमीटर्स जर म्हटलं तर x किलोमीटर्स प्लस y किलोमीटर्स इक्वल्स टू 1900 किलोमीटर्स. इक्वेशन नंबर 1 तयार होतं. सिंपल. सो चला, distance traveled by bus is x kilometer and distance traveled by air is y kilometer. Therefore by the
first condition, x plus y equals to 1900 kilometers, and this is what my equation number 1. इक्वेशन नंबर 1 तयार झाला माझा. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2 तयार करायचं आहे. बस ट्रॅव्हल्स विथ अ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ अ एरोप्लेन इज 700 किलोमीटर्स पर आवर अँड इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. हा, इथूनचा जो पुढचा क्वेश्चन आहे तर त्याला थोडंसं सायन्सचा टच आहे. काय दिलंय, बसची स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे आणि एरोप्लेनची जी स्पीड आहे ती 700 किलोमीटर पर आवर. एका तासात 700 किलोमीटर आणि बस एका तासात 60 किलोमीटर आणि टोटल ड्युरेशन त्याला लागलं की 5 तास. ठीक आहे. हा इक्वेशन नंबर 2 तयार होतोय. पण सायन्सचा टच असल्यामुळं काय बघावं लागेल आपल्याला माहिती आहे की स्पीड कशी काढतो आपण. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा जनरल फॉर्म्युला आहे, सिंपल. कसा लक्षात ठेवायचा आपण. समजा की मी एखाद्या गावाला गेलोय, 150 किलोमीटर प्रवास झाला आणि तो प्रवास कंप्लीट करण्यासाठी मला 3 तास लागले, तर माझी स्पीड काय होती. काय सांगितलं, 150 किलोमीटरचा मी प्रवास केलाय आणि तो प्रवास कंप्लीट करण्यासाठी मला समजा जर 3 तास लागले असतील तर माझी स्पीड काय असेल. सो 3 1 जा 3 5 जा अँड 0. सो 50 किलोमीटर पर आवर माझी स्पीड होती. लक्षात आलं. फॉर्म्युला काय म्हणजे स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. या 3च क्वांटिटी राहणार आहेत. बरोबर. पण आपल्याला इथं काय दिलंय, आपल्याला दिलंय की बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड दिलाय. स्पीड दिली, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि टोटल टाइम सांगितलं आपल्याला की 5 hours लागलेत, 5 तास लागलेत. म्हणजे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलाय बसनं. बस बद्दल जर मला बोलायचं असेल तर बसनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय, किती ट्रॅव्हल केलाय माहिती नाही, पण बसची स्पीड किती आहे जर मला टाइम माहिती असेल तर मी काय करेन, टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. सो मला टाइम माहिती आहे म्हणजे मला डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस x किलोमीटर, स्पीड किती होती 60 किलोमीटरची. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, एरोप्लेनने किती, एरोप्लेनचा डिस्टन्स किती होता y किलोमीटर्स. सॉरी kg झाला इथे, km करा. हा y किलोमीटर्स अपॉन 700 आणि टोटल आवर्स, टोटल टाइम टेकन इज 5 hours. ओके, लक्षात आलं. सो आपला फॉर्म्युला येणार आहे हा. सो टाइम इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन speed, and therefore by second condition, दुसऱ्या कंडिशन नुसार काय होतंय की x अपॉन 60 हा एवढा ट्रॅव्हल, एवढा अंतर कापलंय आणि स्पीड होता त्याचा 60 अपॉन स्पीड किती होती कॉन्स्टंट स्पीड 60 ची, प्लस एरोप्लेननं वाय टाईपचं अंतर, इतकं वाय अंतर कापलंय आणि स्पीड होता त्याचा 700 आणि इक्वल्स टू काय टाइम लागला मला 5 hours लागले. सो डिनॉमिनेटर, फर्स्ट इक्वेशन असं आहे म्हणजे हे डिनॉमिनेटर मधले 700 आणि 600. ओके, डिनॉमिनेटर सेम आहेत का, डिनॉमिनेटर सेम नाहीत. तर डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे काय होईल 700 of x plus 60y upon 60 multiply 700 equals to 5. ठीक आहे, इथपर्यंत आलोय आपण.
आणि काय करावं लागेल 60 इंटू 700 याला परत तिकडे घेऊन जावं लागेल. म्हणजे कसं बघा 700 x प्लस 60y अपॉन अपॉन किती झाले 6 7 जा 42 किती झिरो आहेत 2 प्लस 1 3 झिरोज 1 2 3 इक्वल्स टू 5. आता हा 42,000 तिकडच्या साईडला जातील म्हणजे काय होईल 700x प्लस 60y इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय 42000. ठीक आहे. याला आपण म्हणूयात की हा आहे माझा इक्वेशन नंबर 2. हा ठीक आहे. पण इक्वेशन नंबर 2 x प्लस y इक्वल्स टू 1900 आहे. याला पण सिम्पलेस्ट फॉर्म करता आला असतं. म्हणजे याला जर समजा इथं बघा इथं 10 ने डिवाइड करू शकतो, इथं 10 ने डिवाइड करू शकतो आणि इथं पण म्हणजे 0 0 कॅन्सल होते. वाटलं तर तुम्ही याला इक्वेशन नंबर 2 म्हणण्यापेक्षा आपण काय करूयात याला 5 मल्टिप्लाय 42000 जे आहे याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात म्हणजे सोपं जाईल. सो 700x प्लस 60y इक्वल्स टू 5 2 जा 10 1 कॅरी 5 4 जा 20 plus 1 21 zeros as it is. So zeros 1 2 3 zeros and this is what my equation number 2 and we say divide equation 2 by 10. याने divide केलं. So 700x divided by 10 plus 60y divided by 10 equals to 214 times 0 divided by 10. So 0 0 0 0 0 0. So this is what 70x plus 6y equals to 1 2 3 0 1 2 3. This is what my equation number 3. नवीन इक्वेशन भेटला परत मला 70x plus 6y. इथं काय x plus y equals to 1900. ठीक आहे. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये काही मॉडिफिकेशन्स करूयात. सो x plus y equals to 1900 हा माझा इक्वेशन नंबर 1 आहे. आपण काय करूयात y equals to 1900 minus x and this is what my equation number 4. नवीन इक्वेशन तयार केला आहे इक्वेशन नंबर 4 चा. कशासाठी थर्ड नंबरच्या इक्वेशन्स मध्ये नेऊन मी ठेवणार आहे. तर मी म्हणेन आता इथं की पुट y equals to 1900 minus x in equation number 3. थर्ड इक्वेशन मध्ये ठेवायचं. थर्ड इक्वेशन काय आहे माझं 70x plus 6y equals to 21000. इथं ठेवणार आहे x जिथं कुठं y असेल त्याच्या ठिकाणी मला हे एवढं ठेवायचं या y च्या ठिकाणी. ठीक आहे. सो 70x plus 6 in bracket 1900 minus of x equals to 21000. So this is what 70x plus 196 the 11400 minus 6 into x will be 6x equals to 21000. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलंय आपल्याला. सो ही टर्म तिकडच्या साईडला जाईल. काय होईल हा 70x minus 6x equals to 21000 minus 11400. So
सो 70x मधनं 6 गेले, किती राहतात 64x इक्वल्स टू, यांचं सबट्रॅक्शन करा. मी तुम्हाला सांगितल्यासारखं सबट्रॅक्शन व्यवस्थित सुटसुटीत करून बघत चला. काय सबट्रॅक्शन, 2 1 0 0 आणि -1 1 4 0 0. सबट्रॅक्शन असं सेपरेट तुम्ही करून बघत चला, जेणेकरून छोट्या छोट्या मायनर चुका नाही होणार. सो 0 0 0 0 0 0 0, 10 मधनं 4 गेले, 6 राहिले, कॅरी 1 राहिला, 1 प्लस 1 झाले 2. सो 11 minus 2 is 9, carry 1, so 0 means 9600 is the answer. 9600. ठीक है. So x equals to 9600 upon 64. ठीक आहे. याचं काय करा, सिम्पलेस्ट फॉर्म करा. चला तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म करा अँड यू विल गेट आन्सर. कसं सिम्पलेस्ट फॉर्म करणार आहे बघा, 0 आहे इथं 4 आहे, म्हणजे 2 ने डिवाइड करत चला. आन्सर येईल तुमचं 150. सो आन्सर येईल तुमचा 150 किलोमीटर्स. आणि दिस इज व्हॉट एंड ऑफ द क्वेश्चन नंबर 6. इथं काय सांगितलं, सो फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. सो 150 किलोमीटर झाला. एक्स मला 150 भेटला, वाय पण मला काढता आला असता. ठीक आहे, पण क्वेश्चन मध्ये सांगितलंय की फाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय बस ओनली. सो दिस इज व्हॉट डिस्टन्स कवर्ड बाय बस. And so last statement, distance traveled by bus is 150 kilometers. Okay. प्रॉब्लेम सेट आपण या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट करणार नाहीये. प्रॉब्लेम सेट पूर्ण सिलेबस झाल्यानंतर रिव्हिजन मध्ये आपण प्रॉब्लेम सेट करूयात. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचा उत्साह वाढवत चला. धन्यवाद.